रोज 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे। साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई-केवायसीची प्रक्रिया झालेली आहे। ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत। त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत। त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत। नाही अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र काही कोकणाच्या परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच पाहिजे। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी एक मोठी खुशखबर समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार जी.आर आलेला आहे समोर। तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा होणार आहे। जी.आर समोर आलेला आहे, तुम्ही बघू शकता की जी.आर आपला महाराष्ट्र शासनाने जी.आर समोर इथं जाहीर केलेलं आहे। तर लवकरात लवकर आता तुमच्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत। बघू शकता लाडकी बहीण योजना 11 जिल्ह्यात आज पैसे वाटप होणार आणि 17 नोव्हेंबर इथं बघू शकता मेसेजसुद्धा देखील आलेला आहे। बऱ्याच महिन्यांना खूप महिलांना मेसेजसुद्धा आलेला आहे की आपल्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। लाडकी बहीण योजना बघू शकता आदिती ठाकरेंनी मोठा निर्णय दिलेला आहे की लवकरात लवकर पैसे आपल्या महिलांच्या खात्यामध्ये जमा करावे। बघू शकता सर्व जिल्ह्यांची यादीनुसार पैसे वितरण होणार। मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। 3 दिवसात 36 जिल्हे या अनुक्रमाने प्रथम तृतीय या 3 टप्प्यांमध्ये असे पैसे वाटप होणार आहेत। बघू शकता महाडीबीटीला सुद्धा लवकरात लवकर आदेश दिलेला आहे की लवकरात लवकर सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करा। लवकरात लवकर आता पैसे जमा करायला सांगितले आहेत। आता उशीर नाही, आता फक्त पैसे बघू शकता 36 जिल्ह्यांचे पैसे वाटप। या 36 जिल्ह्यांमध्ये आपलं नाव आहे का ते देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपलं पुढे बघणार आहोत। इथे बघू शकता 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा आजच पैसे वितरण संपूर्ण 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। लाडकी बहीण योजना नवीन यादीनुसार पैसे वाटप 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर 20 जिल्हे कोणते असणार आहेत ते देखील बघणार आहोत। तर बघू शकता इथे ते जिल्हे कोणते असणार आहेत ते बघू शकता मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड असे 36 जिल्हे असणार आहेत। तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप लवकरात लवकर होणार आहेत। आणि इथं बघू शकता पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये, वर्षाला 18,000 रुपये ते त्यांच्या आधार लिंक बँके खात्यात देणार आहेत। तर त्यासाठी तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक पाहिजे, त्यासाठी डायरेक्ट आपल्या खात्यामध्ये येणार आहेत। आणि आता लाडकी बहीण योजनेसाठी एक स्ट्रिक्ट नियम काढलेला आहे, तर म्हणजे एका घरामध्ये एकच महिला असणार आहे आणि त्यासाठी अंगणवाडी सेविका निघाल्या तुमच्या दारी चेकिंगसाठी। तर तुम्ही ह्याची नोंद घेतली पाहिजे की आपल्या घरामध्ये एकच लाभार्थी बहीण घेत असावी लाभ। तर त्यासाठी तुम्ही आपले बघू शकता आणि इथं बघू शकता महिलांच्या होणार सक्तीने चेकिंग, कशा पद्धतीने चेकिंग व अंगणवाडी सेविका कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ देणार, कोणाचा बंद करणार, कशावर नेम असा अवलंबून असणार, संपूर्ण माहिती आपण देणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर अंगणवाडी सेविका आपले तुमचे डॉक्युमेंट सगळे बरोबर आहेत का, ई-केवायसी केली आहे का, एका घरामध्ये एक महिला लाभ घेत आहे का, असं सगळं चेक करणार आहे। तर त्यासाठी आपले सगळे कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।